नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे मलाई कोफ्ता। त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। 1 पाव पनीर, 2 उकडलेले बटाटे, 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतले आहे, तसेच 1 कांदा कट करून घेतला आहे। त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलं आहे। त्यानंतर तेजपान, 2 चवीसाठी हिरव्या मिरच्या, 2 लवंगा घेतल्या आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, तसेच मैदा घेतला आहे, 1 चम्मच जिरं घ्यायचे आहे, 1 चम्मच हळद घ्यायची आहे, 2 चम्मच लाल मिर्च पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, गरम मसाला, मोहरी। सुरुवातीला आपण पनीर किसून घ्यायचे आहे। छान असं किसणीने ते किसून घ्यायचं आहे। थोडंसं चवीसाठी आपण त्यामध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या कट करून घालू। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे। लहान 1 चम्मच मी हळद घातली आहे, थोडीशी धनिया पावडर टाकली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। 1 ते 2 चम्मच तुम्ही त्यामध्ये मैदा घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे। आपण आता बटाटा किसून घालू। जेवढा बसेल तेवढा आपल्याला त्यामध्ये बटाटा किसून घालायचा आहे। आता छान असं त्या हाताने आपण मिक्स करून घेऊ। हाताने छान असं मळून घ्यायचं आहे, त्याचा गोळा होईल इथपर्यंत आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। चार ते 5 मिनिटांनंतर त्याचे आपण गोळे बनवून बघू। अशा प्रकारे त्याचे गोल गोल गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर मध्ये टाकायचं आहे आणि थोडा थोडा मैदा लावून त्याला बाहेर काढायचं आहे। अशाच प्रकारे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर मध्ये घालायचं आहे आणि थोडासा मैदा त्याला लावून घ्यायचा आहे। त्यामुळे त्याला छान असं आवरण तयार होईल, छान अशी कवर येईल। आता गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। मध्यम आचेवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे गोळे टाकायचे आहे। आता छान असं आपण सगळ्याकडून हे गोळे सर्व बाजूने छान असे तळून घेऊ। लालसर रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने आपण तळून घेणार आहे। छान असा कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे छान असा कलर आलेला आहे आपल्या कोफ्त्यांना। आपले कोफ्ते हे तळून तयार झाले आहे। त्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपल्याला भाजीसाठी ग्रेव्ही करायची आहे। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून मिरच्या, तेजपत्ता आणि 2 लवंगा हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्येच मी कांदा टाकत आहे।
तो सुद्धा परतून घ्यायचा आहे। छान असा परतून घेऊ। त्यामध्येच मी टोमॅटो घालत आहे, तो सुद्धा परतून घेऊ। आता ते काढून घेतले आहे मी आणि खोबरं भाजून घेत आहे। थोडंसं तेल टाकून आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला ते खोबरं भाजायचं आहे। खोबरं पण आपलं भाजून तयार आहे। आता हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून त्याची पेस्ट काढून घ्यायची आहे। पेस्ट सुद्धा आपली तयार झाली आहे। आता आपण फोडणी करता कढई गरम करून घेऊ आणि 2 चम्मच मी तेल घातले आहे। यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट आपल्याला टाकायची आहे। 1 ते 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जी आपण कांदा, खोबरं आणि टोमॅटो यांची जी पेस्ट काढली आहे ती आता टाकायची आहे। आता ही पेस्ट आपल्याला सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने छान असं आपण ते परतून घेऊ, मिक्स करून घेऊ। तेलामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच धनिया पावडर टाकायची आहे। त्यानंतर 1 चम्मच मी हळद घातली आहे। 2 चम्मच लाल मिर्च पावडर टाकली आहे। तुम्हाला हवं तेवढं तिखट घालू शकता। त्यानंतर गरम मसाला घातला 1 चम्मच। त्यानंतर हातावर क्रश करून मी कसुरी मेथी घातली आहे। कसुरी मेथीमुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ, छान असं परतून घेऊ। चमच्याच्या सहाय्याने आपल्याला छान असं ते परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं छान असं आपण परतून घेऊ। सगळ्या या पेस्टला छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे। ग्रेव्हीसाठी मी यामध्ये पाणी घालत आहे। जेवढी तुम्हाला ही ग्रेव्ही पातळ घट्ट लागेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता, पण ग्रेव्ही ही थोडीशी घट्टच ठेवावी। आता चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे। झाकण ठेवून आपण भाजीला छान अशी उकळी येऊ देऊ। भाजीला 1-2 उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे कोफ्ते सोडायचे आहे। आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊ। आपली भाजी ही तयार झाली आहे। आता शेवटी आपल्याला त्यावर कोथिंबीर घालायची आहे। गॅस बंद करून घेतला आहे मी आणि त्यावर कोथिंबीर घातली आहे। आपली ही कोफ्ता करी तयार झाली आहे। तुम्ही यामध्ये शेवटी दुधाची क्रीम किंवा साय घालू शकता। ही भाजी नक्कीच सर्वांना आवडेल। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना ही भाजी नक्कीच आवडेल। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।